ज्याला चूप राहता येतं तो आयुष्यात कधीच हारत नाही. चूप राहण्याचे 15 फायदे. 1. जर तुम्हाला चूप राहता येत असेल तर तुम्ही लोकांशी कमी वाद घालता आणि कमी गोष्टींमध्ये जास्त लक्ष केंद्रित करू शकता. 2. कमी बोलल्यामुळे आणि गरज असेल तेव्हाच बोलल्यामुळे लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकतात आणि तुम्हाला अधिक महत्त्व देतात. 3. चूप राहिल्याने तुमची गुपित बाहेर जाण्याची शक्यता कमी राहते. 4. चूप राहिल्यामुळे आपण इतरांचे बोलणे नीट ऐकू शकतो आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. 5. जितके कमी बोलाल तितके लोक तुमच्याशी बोलायला जास्त पसंत करतील. 6. अनावश्यक बोलणे टाळल्यामुळे तुमचा मौल्यवान वेळ वाचतो. 7. मौन पाळल्यामुळे आपल्या मेंदूंमध्ये नवनवीन सर्जनशील कल्पना निर्माण होतात आणि आपण काहीतरी नवीन करू शकतो. 8. चूप राहिल्यामुळे मन शांत होते आणि रागावर नियंत्रण ठेवता येते. 9. मौन पाळल्याने तणाव कमी होतो, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 10. मौन ही एक शक्ती आहे ज्याच्या मदतीने तुम्ही भांडण न करता समोरच्याला हरवू शकता. 11. मौन आपल्याला आत्मसंयम ठेवण्यास आणि परिस्थिती समजून घेण्यास मदत करते. 12. चूप राहिल्यामुळे आपण स्वतःला आणि आपल्या क्षमतेला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. 13. मौन तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पुढे जाण्यास मदत करते आणि तुम्हाला अधिक संयमी बनवते. 14. चूप राहिल्यामुळे विचार करण्यासाठी वेळ मिळतो, ज्यामुळे आपण अधिक चांगला निर्णय घेऊ शकतो. 15. एका संशोधनानुसार जर आपण दिवसभरात काही मिनिटे शांत राहिलो तर आपला मेंदू रिचार्ज होतो आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच आणखी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. धन्यवाद.